हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. चला तर मग आज मी तुम्हाला फिश फ्राय रेसिपी दाखवते. हे बघा, माझ्या मिस्टरांनी की नाही सुरमई घेऊन आलेत. 1 किलो सुरमई माझ्या मुलीसाठी हॉस्टेलवरून आलेली आहे, म्हणून तिच्यासाठी मी आता 2-3 फ्राय करणार आहे. तेवढंच तुम्हाला दाखवणार आहे. छानपैकी धुवून घ्यायचे 2-3 आणि त्यांना तिखट मीठ लावून मस्तपैकी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आपल्याला. हे मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला ह्या ना की नाही रवा किंवा तांदळाचं पीठ आपण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मच्छी लावून घ्यायचं. आपल्याला हे तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि त्याच्यात पण मी तिखट मीठ टाकलेलं आहे. हे त्याच्यामध्ये परतून घ्यायचं छानपैकी चारी बाजूनं हे लावून घ्यायचं. हे लावून झाल्यानंतर आपण इकडं हे तवा गॅस पेटवून की नाही तवा ठेवणार आहोत. तवा गरम झाल्यानंतर की नाही तेल सोडायचं. तेल आपल्याला त्या मच्छीला जेवढं लागेल त्यानुसार आपल्याला माहिती असतेच. त्यानुसार सोडायचं, तेल टाकायचं आणि हे मच्छी आता त्याच्यामध्ये सोडायचं आहे. हे मी मस्तपैकी लावून घेतलेलं आहे बघा. आता तेल माझं गरम झालं की नाही मला बघायचं आहे. हे बघा, तेल गरम झालेलं आहे आणि आता मी मच्छी सोडत आहे. त्याच्यामध्ये हळू सोडायचं. तेल गरम झाल्यानंतरच मच्छी सोडायचं, जेणेकरून मच्छी तव्याला चिकटत नाही. चिकटल्यानंतर काय होतं, त्याचं जे आपण लावलेलं असते रवा किंवा तांदळाचं पीठ ते मग तव्याला राहून जाते. मग मासे खाण्यात अर्थ नाही. त्यासाठी तवा गरम छानपैकी व्हायला पाहिजे आणि तेल पण गरम व्हायला पाहिजे. म्हणजे हे आपण हळूच बाजूला करून एक सोडायचं आणि तेल गरम हे मच्छी एका बाजूनं भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनं पण टर्न करायचं आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे. हे बघा, माझ्या मुलीला की नाही सुरमई आणि कोळंबी हे 2च मच्छी आवडतात. कारण कोळंबीमध्ये काटे नसतात आणि सुरमईमध्ये एकच काटा असतो. हे बघा, छानपैकी असे परतून भाजून घ्यायचे कुरकुरीत. आणि मी तसंच मग गॅस पण मोठा करणार आहे. सुरमई जरी महाग असली तरी खायला इतकी टेस्टी आहे, छान आहे. ते तुम्ही पण आणून नक्की फिश फ्राय करा. हे बघा, कोणती पण ही अशीच रेसिपी आहे फिश फ्राय करायला. ह्याच्यात काही वेगळं असं काही नाही. तुम्ही पण करू शकता. नक्की करा. तुम्हाला कशी वाटली रेसिपी सांगा. तर मी शेवटचं लास्टला गॅस मोठा करते आणि कुरकुरीत गरम एकदम तिला वाढणार आहे फ्राय करून. तुम्हाला ही नक्की रेसिपी कशी वाटली आणि करून बघा. नाहीतर या जेवायला माझ्याकडे सुरमई आहेच, ती मी तुम्हाला करून घालेन. चला तर मग पुन्हा आपण भेटू. कशी वाटली नक्की कमेंट करा. चला तर बाय बाय.